नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण कच्च्या केळीची सुकी भाजी बनवणार आहे। तर इथे मी पाव किलो केळी आणले, स्वच्छ धुवून पुसून आहे ना त्याचे साल काढून घ्यायचे आणि असे जाडसर काप करून घ्यायचे। हे बघा, असे साल काढून घ्यायची केळीची वरची। आणि खूप छान लागते केळीची भाजी। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, असं वांग, बटाटा, गवार, कोबी असं खायचं खूप आता कंटाळा येतोय। असं काहीतरी असं वेगवेगळं, ताकाची कढी, केळीची भाजी, चिचवणी, हे असं बरं वाटते भाज्या खायला। हे बघा, असं कडधान्य पण बरं वाटतं खायला, मूग, चवळी वगैरे असं आमटी करून। हे बघा, असे काप करून घ्यायचे याचे मीडियम साईजचे, जास्त पण बारीक नाही करायचे, आपल्याला डीप फ्राय करायचे थोडंसं भाजी बनवायला। आणि जरी असं तुम्ही मसाला फ्राय करून जरी ह्याच्यामध्ये असे केळी टाकले तरी पण चालतं, पण त्याची वेगळी टेस्ट येते। मी मिरची पावडर, आपला घरचा मसाला घेतलाय आणि धने पावडर, थोडासा गरम मसाला, हळद, मीठ आणि हिंग पण घेतलेलं आहे, पण तो आपण शेवटी टाकणार आहे। हे सगळे मसाले आहेत ना आपण एकत्र करून मिक्स करून आहे ना केळींना हे करून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये। बघा, असं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपल्याला थोडेसे डीप फ्राय करायचे केळी, तर भाजी खूप छान होते तशी केल्यावरती। हे अद्रक लसूणची पेस्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दही जरी टाकलं ना तरी पण खूप छान लागते। हे बघा, असं मिक्स करून घेतलंय आणि थोडंसं एकदम नॉर्मल थोडंसं तेल टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मस्त ह्याच्यामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला। हे म्हणजे भाजी पण खूप छान होते आपली, टेस्ट एकदम। बघा, असे एक 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 पीस टाकायचे त्याच्यावरती, खूप छान लागते केळीची भाजी। केळीचे तुम्हाला फायदे माहीत असतील, खूप हेल्दी आहेत केळीची भाजी वगैरे असं खायला। केळी पण हे असे बघा जास्त पण नाही आपल्याला फ्राय करायचे, नॉर्मल थोडेसेच फ्राय करायचे। असे पण तुम्ही फ्राय करून खाऊ शकता, खूप छान लागतात असे पण खायला। हे बघा, मस्त झालेत एकदम, कलर पण खूप छान आलाय। इथे मी मोहरी टाकले, थोडी जिरं आणि मेथीचे दाणे टाकलेत 1 चम्मच। मेथीच्या दाण्याने पण काय होतं, भाजीला आहे ना मस्त स्मेल पण येतो आणि खूप टेस्टी पण लागते। आणि ह्याच्यात एक मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतलेला आहे, तो पण चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं एक मीडियम साईजचं। जास्त पण नाही करपून द्यायचं, असं थोडंसंच नॉर्मल आपल्याला लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचं। हे 2 मिनटं त्याची वाफ काढून घेते, म्हणजे चांगलं शिजलं जाईल आपलं कांदा आणि टोमॅटो। हे बघा, मस्त आपलं फ्राय झाले कांदा आणि टोमॅटो। ह्याच्यात जे आपले मसाले राहिले होते ना, हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया। आणि खूप छान झालेली भाजी आजच मी बनवली होती सकाळी। आणि हे बघा, चिंचेचं पाणी आहे, चिंच भिजाय टाकलेली आणि ह्याचं मी थोडंसं पाणी टाकून, ह्याच्यात पाणी नाही टाकणार मी दुसरं, ह्याच पाण्यामध्ये मसाला थोडासा मी फ्राय करून घेणार आहे। हे बघा, चिंच म्हणजे टेस्ट येते चांगली कालवणाला आपल्या भाजीला। हे बघा, मिक्स करून घेतलं चांगलं आणि 2 मिनटासाठी झाकून ठेवणार। हे बघा, मस्त कलर आलाय बघा आपल्या मसाल्याला। आता ह्याच्यामध्ये मी केळी टाकून घेणार आहे। खूप छान झालेली भाजी, थोडीशी 2 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे। कशी वाटली तुम्हाला माझ्या कच्च्या केळीची भाजी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।